पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मुंबई महापौरांच्या संदर्भात ठाकरेंच्या सेनेचा आज महत्त्वाचा निर्णय होणार आहे। महापौर आणि उपमहापौर पदासंदर्भात मातोश्रीवर आज महत्त्वाचा निर्णय होणार आहे। आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवर हा निर्णय होणार असल्याचं कळतंय। वरिष्ठ नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये निर्णय होणार आहे। त्या संदर्भातली खलबतं आज मातोश्रीवर पार पडणार आहेत। भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी जोडल्या जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। भाग्यश्री, आपण पाहतोय ठाकरेंची आता नवी खेळी समोर येते। मुंबई महापौर पदासंदर्भात ठाकरेंच्या सेनेचा आज महत्त्वाचा निर्णय मातोश्रीवर होण्याची शक्यता आहे। त्या संदर्भातले काही खलबतं देखील आता सुरू झालेले आहेत। अधिकचे अपडेट नेमके काय? नक्कीच खरं तर शुभम, आपण बघतोय की ठाकरेंचा महापौर बसणार का या संदर्भात भयंकर चर्चा निवडणुकीच्या आधी देखील रंगलेली पाहायला मिळाली होती। दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती आणि त्यांना नाही म्हणायला शरद पवार गटाचा एक पाठिंबा होता। मात्र निवडून आल्यानंतर जर आपण परिस्थिती बघतोय तर मनसेचे केवळ 6 नगरसेवक निवडून आलेत। ज्या आकडा त्यांना वाटला होता की जास्त असेल, पण तसं झालेलं नाहीये। 6 नगरसेवक निवडून आले आणि जर आपण बघितलं ठाकरे गटाचे, उद्धव ठाकरे सेनेचे, तर ते 65 नगरसेवक आहेत। विरोधी पक्ष म्हणून ते स्ट्रॉंग आहेत का? तर नक्कीच विरोधी पक्ष म्हणून ते स्ट्रॉंग आहेत। पण महापौर जरी बसवायची घडामोड त्यांच्या मातोश्रीवर सुरू असेल, 12 वाजेपर्यंत त्यांना आपला उमेदवार जर त्यांना द्यायचा असेल तर तो ठरवावा लागेल, कारण आज त्यासाठीचे अर्ज भरायचे दिवस आहे आणि भाजपकडनं ती तयारी आधीच सुरू झालेली आहे। आज भाजप देखील अर्ज भरणार आहे महापौर उपमहापौर पदासाठीचे, त्यामुळे त्यांना देखील आज ही गोष्ट ठरवावीच लागेल। मात्र खरंच याचा फायदा आहे का हे बघणं देखील त्यांना महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी कदाचित त्यांनी आज बैठक बोलावली आहे। कारण खरं बघायला गेलं तर शरद पवार गटाचा जो एक नगरसेवक निवडून आला होता अजित रावराणे, त्यांनी देखील आपण बघितलं तर महायुतीलाच पाठिंबा दिलेला पाहायला मिळतो। आणि या सगळ्यानंतर काँग्रेसचे काही नगरसेवक ठाकरेंबरोबर असू शकतात, मात्र खरंच ते किती असतील? आणि 65 नगरसेवक ठाकरे सेनेचे आणि 6 नगरसेवक मनसेचे, पण मनसेचे नगरसेवक देखील स्वीकृत नगरसेवक एक आम्हाला द्यावा अशी मागणी करतायत। जर ते त्यांनी दिली नाही तर मनसेचे नगरसेवक काही वेगळा निर्णय घेत आहेत का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे या राजकीय घडामोडींमधनं नेमकं ठाकरेंना काय मिळणार आहे की नुसतीच चर्चा घडवून आणायची आहे, बिनविरोध भाजपला ठरवू नये यासाठी तो प्रयत्न करतायत का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। शुभम, भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।